सिच्युएशन आपण बऱ्याच वेळा असं बघतो की सॅलरी क्रेडिटेडचा मेसेज बघून खुश होतो आणि लगेचच्या लगेच कपाळावर हात मारतो. म्हणजे 1 तारखेला पगार झाला की आपण राजा असतो, 5 तारखेपर्यंत वजीर, 10 तारीख येता येता आपण प्रजा होतो आणि 20 तारखेनंतरचं बोलूच नका. पुढचा पगार कधी होईल याची चातकासारखी वाट बघत राहतो. आजच्या काळातील प्रत्येक नोकरी करणाऱ्या व्यक्तीच्या मनातला हा प्रश्न आहे. पगार पुरत नाही ही तक्रार तुमच्या एकट्याची नाही. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्नच चेक करा की पगार कमी आहे की आपलं फायनान्शियल सायकोलॉजी म्हणजे आर्थिक मानसशास्त्र बिघडले. आज आपण याच्यावरच महिना अखेरीच्या ताणावरच चर्चा करणार आहोत. सायकोलॉजीमध्ये एक लॉ आहे म्हणजे पार्किन्सन लॉ. याचा अर्थ असा आहे, जसं तुमचं उत्पन्न वाढतं तसं तुमचा खर्चही आपोआप वाढत जातो. 10,000च्या नोकरीतसुद्धा आपण जेवढे खुशी होतो ना, सुखी होतो ना, तेवढेच 50,000च्या नोकरीमध्ये नसतो. कारण आपण आपल्या गरजेपेक्षा स्टेटससाठी जास्त खर्च करतो. आणि दुसरं कारण म्हणताल तर इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन. सेल लागलं आहे म्हणून नको असलेल्या गोष्टी तेही क्रेडिट कार्डवर घेणं. सायकोलॉजी सांगते की आपलं रिकामं मन भरण्यासाठी ना आपण खिस्सा रिकामा करण्याचा पर्याय निवडतो. शॉपिंग केल्यावर मेंदूत जे डोपामाइन रिलीज होतं ना, त्याची किंमत आपल्याला महिन्याच्या शेवटी मात्र मग मोजावी लागते. त्यावेळेस मन जड होतं. महिना अखेरची ही ताणाताण कशी थांबवायची? बघा, पगार कितीही असू द्यात, जर या 3 गोष्टी केल्या तर महिन्याची 20 तारीख तुम्हाला घाबरवणार नाही. एक म्हणजे 50-30-20 हा नियम. पगार होताच, पगार झाला की लगेच की 50% गरजांसाठी, 30% चैनीसाठी आणि त्यातील 20% ना पगार हातात येण्याच्या आधीच गुंतवणूक करण्याचा मार्ग निवडा. बचत म्हणजे उरलेले पैसे कधीच नाही, तर आधीच बाजूला काढलेले पैसे असतात. त्यामुळे हा रूल फिक्स ठेवा. दुसरं 72 तासांचा नियम म्हणजे 3 दिवसाचा नियम. एखादी कोणतीही गोष्टी तुम्हाला घ्यावीशी वाटली ना, 3 दिवस थांबा. जर 3 दिवसाच्या नंतरही तुम्हाला ती घ्यावीशी वाटतेच आहे तरच घ्या. बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याला एक मोमेंटरी इम्पल्स असतो, म्हणजे जाता जाता जस्ट वाटलं म्हणून आपण लगेच परचेस केलं ना तर प्रॉब्लेम येतो. म्हणून तिसरं, कॅश वापरा किंवा ट्रॅक तरी करा ॲटलिस्ट की आपला खर्च कुठं होतो. UPIमुळे होतं आहे काय, पैसे तर जात आहेत पण कळत नाही आहेत. त्यामुळे खर्च लिहिण्याची सवय लावा. ज्यावेळेस आकडा डोळ्यांना दिसतो ना, त्यावेळेस मेंदूला ब्रेक लागतो. स्पेशली त्याच्यासाठी कॅश वापरा. याच्यावरती सोल्युशन मिळून जाईल. पैशाचे मालक बना, गुलाम नको. पैसा हे सुख मिळवण्याचं साधन आहे, पण पैशामुळे जर सुख आणि शांतता हरवत असेल आणि नुसतं विचार करण्याचीच वेळ येत असेल तर लक्ष द्या. आत्ताच आपण काळजीपूर्वक बघितलं पाहिजे. महिना अखेरची ही ओढताण घालवण्यासाठी पगार वाढण्याची वाट बघण्यापेक्षा स्वतःची सवय बदलणं सगळ्यात जास्त सोपं आहे. कमेंटमध्ये सांगा मग तुमचं बजेट कधी कोलमडतं का आणि त्यावेळेस तुम्ही काय करता? इथून पुढे याच्यातील काय करणार आहात? आनंदी राहा, पैशाचं नीट नियोजन करा.